Hello students, welcome our channel MK Tutorials. बोंगा अँड द रॉबी ह्याच्यामधला आता आपण ग्रामर पार्ट शिकणार आहोत. त्याच्यात चला मग कन्सेप्ट कनेक्शन, कॅपिटलायझेशन अँड पंक्च्युएशन मार्क्स. कॅपिटलायझेशन म्हणजे का की आपण लहानपणापासून शिकत आलो आहे की अल्फाबेट्स त्यातले कॅपिटल लेटर्स ते वाक्यात कुठे वापरायचे, कसे वापरायचे ते पाहायचं आहे. आणि पंक्च्युएशन मार्क्स म्हणजे एखादं वाक्य पूर्ण झालं तर आपण फुल स्टॉप वापरायचा. एखाद्याला कोणाला आपल्याला प्रश्न केला की तिथं क्वेश्चन मार्क्स येतो. हे यावर्षी आपल्याला शिकायचं आहे. चला तर मग फर्स्ट आपण हा जो दिलेला पॅरा आहे तो रीड करूया. लास्ट वीक आय वेंट टू अ रेस्टॉरंट. मागच्या आठवड्यात मी एका रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. आय मेट माय फ्रेंड जॉन देअर. मी तिथे माझ्या मित्राला म्हणजे जॉनला भेटलो. ही आस्क मी. त्याने मला प्रश्न केला. वेअर हॅव यू बीन सचिन. तू कुठे होतास सचिन. आय टोल्ड हिम आय हॅड गॉन टू माय विलेज. मी माझ्या गावी गेलो होतो. ही देन आस्क मी व्हॉट इज द नेम ऑफ युअर विलेज. त्याने मला प्रश्न केला की तुझ्या गावाचं नाव काय. आय टोल्ड हिम इट इज कॉल्ड रामपूर. त्याला रामपूर म्हणतात. वी हॅड डिनर टुगेदर. मग आम्ही दोघांनी मिळून रात्रीचं जेवण केलं. वेन वी हॅड फिनिश इटिंग जॉन आस्क मी वेन डू वी मीट अगेन. आणि जेव्हा आमचं जेवण फिनिश झालं, संपलं, त्यावेळेस जॉनने मला परत प्रश्न केला की आपण परत कधी भेटणार आहोत. या पॅरामध्ये जेवढे काही लेटर्स आपल्याला कॅपिटलायझेशन रेड मार्क्सने दिसतात ते तिथं आपण कॅपिटलायझेशन पाहत आहोत. नेक्स्ट, डिड यू नोटिस द यूज ऑफ बिग अँड स्मॉल लेटर्स अँड डिफरंट सिम्बॉल सच ॲज अ फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क्स इन द पॅरा अबाव. म्हणजे आपण आता ह्या वाचलेल्या पॅरामध्ये काही बिग लेटर्स, काही स्मॉल लेटर्स पाहिले आणि त्याचबरोबर सिम्बॉल्स पाहिले. कुठले तर फुल स्टॉप म्हणजे डॉट अँड क्वेश्चन मार्क्स. नेक्स्ट, कॅपिटल लेटर्स. वी यूज अ कॅपिटल लेटर टू बिगिन अ वर्ड सेंटेन्स. म्हणजे आपण एखाद्या वाक्याचं सुरुवात करताना कॅपिटल लेटर्स वापरतो. फर्स्ट पॉईंट, वी यूज अ कॅपिटल लेटर टू शो द बिगिनिंग ऑफ अ सेंटेन्स. कॅपिटल लेटर हे वाक्याची सुरुवात करत आहोत हे दाखवतं. फॉर एक्झाम्पल, द बॅग यू बॉट वॉज टोन. तुझी ही बॅग आणली आहे ती फाटलेली आहे. दे वेंट टू द पार्क. ते पार्कमध्ये गेले आहेत. ह्याच्यामुळे इथे टी हा सुरुवातीला, वाक्याच्या सुरुवातीला देने सुरुवात झाली म्हणून इथे टी वापरला आहे. वेअर आर द कीज. इथे चावी कुठे आहे असं विचारलं आहे, त्याच्यामुळे क्वेश्चन मार्क्स, पंक्च्युएशन मार्क्स तिथं क्वेश्चन मार्क्स वापरला आहे. आणि डब्ल्यू वेअर हा शब्द स्टार्टिंगला आला आहे, सुरुवातीला आला आहे, सेंटेन्सच्या सुरुवातीला आला असल्यामुळे तिथं डब्ल्यू हा कॅपिटलायझेशनच्या स्वरूपात दिसत आहे. नेक्स्ट, we use a capital letter to begin words which are the special name of place, person, days, month, monuments, etc. We always use the word I in capitals. For example, Sohan is a hardworking boy. सोहन हा कसा आहे तर कष्ट करणारा मुलगा आहे. आग्रा इज द प्लेस आय विजिट लास्ट वीक. आग्रा हे एक ठिकाण आहे जिथं मी मागच्या आठवड्यात भेट दिली. आता इथं आय आला त्यामुळे तो कॅपिटल लिहिला. शी विजिटेड द मार्केट ऑन संडे. तिने रविवार हा डे असल्यामुळे तिथं कॅपिटल लेटर्स आला. आणि शी हा बिगिनिंग वर्ड्स असल्यामुळे सेंटेन्सचा तिथे एस हा कॅपिटल आला. आय मेट दिनेश ॲट अ पार्टी. मी दिनेशला पार्टीमध्ये भेटलो. दिनेश इज अ प्रॉपर नाउन. इट इज व्हेरी हॉट इन द मंथ ऑफ मे.
आय हा वाक्याचं सुरुवात केल्यामुळे तिथे कॅपिटल आला आणि मे हा मंथ असल्यामुळे तिथे एम हा कॅपिटल आला. द कुतुब मिनार इज अ व्हेरी टॉल बिल्डिंग. कुतुब मिनार ही खूप उंच इमारत आहे. त्यामुळे आता इथे एक प्लेस मोन्युमेंटचं नाव असल्यामुळे तिला कॅपिटल लेटर्समध्ये दर्शवण्यात आलेलं आहे. नेक्स्ट, पंक्च्युएशन मार्क्स. फुल स्टॉप. A full stop is always used at the end of a sentence. It lets you know that the sentence has come to an end. फुल स्टॉप हा कधी वापरला जातो तर वाक्याच्या एंडला, आणि तो काय दर्शवतो की वाक्य इथे संपलेलं आहे, त्याचा एंड झालेला आहे. अ फुल स्टॉप इज ऑल्सो नोन ॲज अ पिरियड. आणि फुल स्टॉप काय सांगतो? एक वाक्याचा पिरियड सांगतो. फॉर एक्झाम्पल, दिस इज अ डॉल. ही एक डॉल आहे. गिव्ह मी अ पेन अँड ॲन इरेझर. मला एक पेन आणि एक इरेझर मिळेल का? क्वेश्चन मार्क्स. सेंटेन्स दॅट आर समथिंग एंड विथ अ क्वेश्चन मार्क, दे आर कॉल्ड क्वेश्चन्स. इथे वाक्य सांगितलं आहे की एखाद्या सेंटेन्समध्ये आपल्याला प्रश्न केला आहे किंवा वाक्याचा एंड हा क्वेश्चन मार्क्सने झालेला आहे, त्याला आपण काय म्हणायचं तर क्वेश्चन्स. फॉर एक्झाम्पल, व्हॉट आर यू डुईंग. तू काय करत आहेस? आर यू कमिंग विथ मी. तू माझ्यासोबत येतोस का?